स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली, घराघरामध्ये पोहोचली आणि अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्येच राहिले। संजय राऊत, तुम्ही मात्र खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणार आहात। राहुल गांधींसोबत तुमच्या किती बैठका झाल्या? येणाऱ्या काळामध्ये जेव्हा खासदारकी संपेल तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहात आणि नेत्यांचा अपमान करणं ही उभाटा गटाची परंपरा आहे। तुम्हाला आठवत नसेल तर मनोहर जोशी यांचा शिवतीर्थावर अपमान कोणी केला होता? मनोहर जोशींच्या विरोधामध्ये तुम्ही शिवतीर्थावर काय काय शब्द वापरले? मनोहर जोशींचा अपमान करून त्यांना स्टेजवरून खाली उतरवणारे जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही होतात। त्यामुळे नेत्यांच्या सन्मानाबद्दल संजय राऊत बोलू नये। आज गोपीनाथजी मुंडे हयात नाहीत आणि त्यांचा अपमान करण्याचं काम हे दुर्दैवानं काँग्रेसचे नेते आणि संजय राऊत तुम्ही करतायत। परंतु आपण उभाटा गटामध्ये किती लोकांचा कसा अपमान केला याचा एकदा इतिहास आठवा, तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही।